अगं श्रद्धा, माझ्या आईने बघ खूप सुंदर लोणचं केलंय, खास घरगुती चटकदार लोणचं. अगं आर्या, मी तर बघ शाळेच्या क्षेत्रातली माती घेऊन पणत्या बनवल्यात खास दिवाळीसाठी. छान छान. अगं श्रद्धा, तू तर नुसत्या पणत्या केल्यास, मी तर बघ अगरबत्त्या केल्यात खास सरस्वती पूजनसाठी. वास तर बघ किती सुंदर आहे. वा, काय वास येतोय. आता आर्या, श्रद्धा आणि सायन यांनी घरी बनवलेल्या वस्तू आपल्या समोर सादर केल्या आहेत. स्वदेशी उत्पादन म्हणजे रोजगार, असा स्वाभिमान आणि विकासाकडे जाण्याचा मार्ग आहे. अरे वेदांत, मला माझ्या आबूने शहरातून नवीन बूट आणले. अरे काय म्हणतो सारियन? अरे पण आपल्या गावात मोची काका आहेत ना, त्यांच्याकडे जर तू घेतले असतेस तर आपल्या गावात आपले पैसे राहिले असते. होय रे, असा मी विचारच नाही केला. आपण आपल्या गावातल्या वस्तू, बनवलेल्या वस्तू वापरायला हव्या. आपल्या गावातच असंख्य कला, व्यवसाय आणि उद्योग आहेत. त्यांना प्रोत्साहित दिलं तर प्रत्येक गाव आत्मनिर्भर होऊ शकतो. अहो गावकऱ्यानो, माझे बाबा दरवर्षी शेती करतात आणि ते स्वदेशी खते वापरतात. त्यामुळे इतकी चांगली आमची शेती होते. त्यामुळे शेतीलाही काही नुकसान पोचत नाही आणि मातीलाही काही धोका पोचत नाही. आता आराध्याने स्वदेशी खतामुळे काय होते याची माहिती आपल्याला दिली आहे. स्वदेशीचा अर्थ केवळ वस्तू नव्हे तर आपल्या मातीचे आपले अतूट नाते हेही आपल्याला त्यातून कळते. आपल्या शाळेने ठरवलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वदेशी उत्पादन वापरायचं आणि गावाच्या विकासात योगदान द्यायचं. विकसित भारत हा केवळ सरकारचा कार्यक्रम नाही, तो प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण स्वदेशी वस्तू वापरल्यास, स्थानिक उद्योगांना आधार दिला तर प्रत्येक गाव होईल आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भर भारत होईल विकसित भारत. स्वदेशी वापरूया, भारत विकसित करूया. स्वदेशी वापरूया, भारत विकसित करूया. स्वदेशी वापरूया, भारत विकसित करूया. आपला अभिमान. आपलं उत्पादन, आपला अभिमान. स्वदेशी. वाजव.